नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आपण आज सध्या बघतो आहोत स्कॉलरशिपच्या परीक्षेचे काही टॉपिक्स. स्कॉलरशिप कुठली तर 5वी मध्ये जी असते ना, प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन, त्याची आपण आता सध्या तयारी करतो. ती 5वीत असते. तर आज आपण काय करतोय तर ग्रुप असतो. एखादा ग्रुप असला की नुसतं आपण ग्रुप म्हणत नाही. किल्ली एकच असते आणि खूप किल्ल्या असतात. खूप किल्ल्या असल्या की त्याला आपण वेगळा शब्द वापरतो. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणणार आहे ते. तर आपण आज आता बघत आहोत समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द. समूहदर्शक म्हणजे काय? एखादा ग्रुप असला तर त्या समूहाला काय म्हटलं जातं? त्या समूहाला वेगळा शब्द वापरला जातो. तर कसं, उदाहरणार्थ तुम्हाला मी छोटासा शब्द सांगते. पक्षी उडत असतात. पक्षी खूप असतात, एकच पक्षी नाही. तर तिथे काय आहेत? 5-25 पक्षी आहेत आणि ते उडत आहेत. तर त्याला आपण काय म्हणू? पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा हा शब्द वापरला की नुसतं आपण पक्षी खूप उडत आहेत त्याच्यापेक्षा पक्ष्यांचा थवा छान दिसतोय. त्याला एक वेगळा वेगळा आयाम आला, एक वेगळा अर्थ आला, त्याला एक वेगळा ग्रेस आला ना ग्रेस. तर बघा बरं, इथे आपण जेव्हा समूहदर्शक शब्द वापरतो त्यावेळेला त्या भाषेला किंवा त्या वाक्याला एक खूप सुंदर असा ग्रेस येतो. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे? असे शब्द आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या लिहिण्यामध्ये आपण ते शब्द वापरायचे असतात. आता तुम्हाला अजून सांगते मी काही. अनेक पुस्तकं आहेत. तर पुस्तकांचा असा रॅकवरती लावलेली असतात ना अनेक पुस्तकं. तुम्ही पुस्तकाच्या दुकानामध्ये जाता त्यावेळेला रॅकवरती अनेक पुस्तकं दिसतात तुम्हाला. तर तिथे तुम्हाला काय वाटतं? पुस्तकं खूप आहेत. पुस्तकं खूप आहेत त्याच्याऐवजी पुस्तकांचा गठ्ठा आहे किंवा पुस्तकांचा तुम्हाला जर काही वेगळा अर्थ तुम्हाला सांगायचा झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे शब्द वापरता येतात. आता तुम्ही फिरायला जाता. तर फिरायला जाताना तुम्हाला करवंद नावाचं फळ माहिती आहे की नाही मला माहिती नाही. पण जेव्हा फिरायला जाता त्यावेळेला छोट्याशा अशा जंगल टाईप म्हणा अशा ठिकाणी तुम्ही जर गेला तर तिथं करवंद नावाचं फळ तिथे झाडं दिसतात आणि त्याला खूप करवंद लागलेलं असतं. खूप सुंदर फळ असतं बरं काय. तर ह्या करवंदाच्या झाडाला करवंदाची जाळी असं म्हटलं जातं. करवंदाची जाळी. तुम्ही 5वी मध्ये आहात तर 5वीला तुम्हाला एक धडा आहे आंब्याचा. आंब्याच्या बद्दलचा धडा आहे. तर आंबराई. आंबराई म्हटलं आमराई असं जेव्हा म्हणतो ना त्यावेळेला आंब्याची खूप झाडं तिथं आहेत असा त्याचा अर्थ आपल्याला समजतो. आता इथं अर्थ तुम्ही कसा हे करता बघा बरं. एकच झाड आणि अनेक झाडं. अनेक झाडं, नुसतं आंब्याची खूप झाडं आहेत असं म्हणायच्या ऐवजी तुम्ही जर म्हटलं आंबराई हिरवीगार आहे, अर्थ छान झाला ना त्याचा. वाक्य खूप सुंदर झालं ना. असं जेव्हा आपण समूहदर्शक शब्द वापरतो त्यावेळेला त्याला एक वेगळा अर्थ, वेगळा ग्रेस येतो. त्यामुळं आपण काय करायचं? असे शब्द आपल्या भाषेत, आपल्या निबंधात, आपल्या बोलण्यामध्ये आपण असे शब्द वापरायचे की ज्यामुळे आपली भाषा बोलण्याची, आपली भाषा लिहिण्याची ही सगळी छान समृद्ध होत जाते. आता अजूनही बघूया. आपण फुलं. फुलं बघतो आपण, देवाला घालतो किंवा पुढे फुलं आपल्याला पुष्पगुच्छामध्ये तुम्हाला बोकीमध्ये घालून द्यायची असतात किंवा एखादा हार असतो, हारामध्ये खूप फुलं असतात. तर ह्या खूप फुलं एकत्रित असली की त्याला काय म्हणतो आपण? गुच्छ. फुलांचा गुच्छ. आता जेव्हा तुम्ही म्हणत खूप फुलं दिली असं नाही, फुलांचा गुच्छ दिला. मी या मुख्य पाहुण्यांना पुष्पगुच्छ देते, पुष्पगुच्छ अर्पण करतो असं जेव्हा पुष्पगुच्छ असं जेव्हा शब्द वापरतो त्यावेळेला त्याला एक सुंदर अर्थ प्राप्त होतो.
तर तुम्ही काय करायचं, असं जेव्हा कोणीतरी मुख्य पाहुणे येतात आणि तुम्हाला जर सांगितलं की बाबा हा पुष्पगुच्छ त्यांच्याकडे तू दे, तर तुम्ही काय म्हणणार, प्रमुख पाहुण्यांना मी हा गुच्छ देतो आहे किंवा हा गुच्छ अर्पण करत आहे. तर ह्या वेळेला पुष्पगुच्छ म्हटलं की त्याला एक वेगळा सुंदर अर्थ प्राप्त होतो. आता बघूया, धान्य. तुम्ही धान्य आणता ना, आपल्या ग्रोसरीमधून आपण धान्य आणतो, तर ग्रोसरीमध्ये मोठं पोतं असं ठेवलेलं असतं. किंवा तुम्ही शेतात गेला तर तिथे धान्य काढलेलं असतं, तर तिथे काय होतं, खूप असा ढीग घातलेला असतो. तर त्या ढिगाला काय म्हणतात, रास. रास असा शब्द त्या ढिगाला आहे. तर काय आहे, धान्याची रास. धान्याचा ढीग म्हणत नाहीत, तर धान्याची रास. रास म्हटलं की धान्याची रास, किती शब्द सुंदर होतो बघा. ढीग म्हटलं तर तसं ढीग कशाचाही असतो ना, पण रास हा स्पेसिफिक धान्यासाठी वापरला जातो. तर इथे काय, धान्याची रास. नोटा. तुम्ही बँकेतनं नोटा आणता, पण नोटांचं काय असतं, नोटा जेव्हा अशा बंडल असतं, ज्याला आपण असं इंग्लिशमध्ये बंडल म्हणतो, त्याला मराठीमध्ये नोटांची पुडकी म्हणतात किंवा थप्पी म्हणतात. आता थप्पी हा शब्द अजून काही ठिकाणी वापरला जातो. थप्पी म्हणजे पोती एकावर एक ठेवलेली असतात, त्यावेळेला त्या पोत्यांची थप्पी, असा सुद्धा थप्पी ह्या शब्दाचा उपयोग केला जातो. तुमच्या लक्षात आलं असेल. आता अजूनही काही आपण बघूया. केस. नुसते केस असा तुकडा बाहेर काढला तर त्याला आपण तुकडा म्हणत नाही. केसाची बट. केसाची बट. ती बट अशी अशी जर आली गालावरती पर्यंत, तर त्याला ती केसाची बट असं म्हणतात. नुसतं केसाचा पुंजका म्हणत नाहीत. तर तिथे केसाची बट. बट हा शब्द वापरल्यानंतर किती सुंदर अर्थ तयार झाला बघा बरं. केसाची बट. पुंजका म्हणलं की काय काय झाला, त्याला काही विशेष अर्थ नाही आला. तर केसांची बट जेव्हा म्हणतो, तर त्यावेळेला त्या मराठी वाक्याला, मराठी शब्दसमूहाला वेगळा अर्थ आणि वेगळा एक सौष्ठव मिळतं, त्याला एक ग्रेस येतो. तर त्यावेळेला आपल्याला हे असे शब्द वापरायचे असतात. किल्ल्या. आता किल्ल्या असतात, खूप किल्ल्या एका ठिकाणी असतात. जर तुम्ही किल्लीचं जर एक बंच जर घेतला, तर त्याच्यामध्ये घराची असते, आपल्या गाडीची असते, आणि आपल्या ड्रायव्हरची असते, आपल्या खोलीची असते, आपल्या कपाटाची असते. असे 4-5 जर किल्ल्या एकत्रित असतील, तर त्याला आपण काय म्हणणार, किल्ल्यांचा जुडगा. किल्ल्यांचा जुडगा. तुम्ही विचारू शकता, हा माझा असा अमका अमका किल्ल्याचा जुडगा कुठे गेला बरं. हा, किल्ल्यांचा जुडगा सापडला. किल्ल्यांचा जुडगा सापडला. तर इथे काय, भाषेला वेगळा अर्थ मिळाला, त्या शब्दाला, त्या वाक्याला वेगळा अर्थ मिळाला. विमान आपण बघतो, आकाशातनं उडतं. पण काय होतं, जेव्हा आपण मिलिटरीची अनेक विमानं एका ठिकाणी बघतो, तर त्यावेळेला काय होतं, अनेक विमानं आपण 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला ह्याची सैन्याची जी विमानं असतात, ती विमानं आपण बघतो आणि ते एकदम 5-6 उडलेली असतात आणि ते दिसतं, किती सुंदर दृश्य दिसतं. तर त्याला आपण काय म्हणू, विमानांचा ताफा. विमानांचा काय म्हणायचा, ताफा असतो तो. तर त्या ठिकाणी एकापेक्षा अनेक विमानं एकत्रित उडत असतात, एकत्रित थांबलेली असतात, एकत्रित पार्क केलेली असतात. तर तिथे काय असतं, विमानांचा ताफा. अनेक घरात आपल्याला मुंग्या दिसतात. मुंग्या असतात ना, बारीक बारीक बाजूनं जातात आणि साखरेला लागतात. त्या आपल्या कुठल्या तरी गोड पदार्थामध्ये त्या आलेल्या असतात. गोड पदार्थ त्यांना नेहमीच जास्ती आवडतो. तर ही मुंग्या हे मुंग्या ह्या सगळ्या एकत्रितपणे जाताना आपल्याला काय काय म्हणावं लागतं, काय म्हणू आपण, मुंग्यांची रांग. मुंग्यांची रांग. अनेक मुंग्या त्या रांगेनं जातात ना, त्या अशा एकत्रित अशा घोळका करून जात नाहीत, तर त्या एका शिस्तीनं, एका पद्धतीनं त्या जात असतात. तर त्यावेळेला आपण काय म्हणू, मुंग्यांची रांग. इथे किती मुंग्यांची रांग लागली आहे, बापरे बापरे बापरे, केवढ्या या मुंग्या आल्या तिथे.
असं म्हणतो ना, तर त्या ठिकाणी मुंग्यांची रांग म्हटलं की त्याला वेगळं सौष्ठव येतं, वेगळा ग्रेस येतो. आता बघा हा, तुम्ही बागेत गेलात आणि बागेमध्ये तिथं खूप वेली आहेत. त्या तिथे वेलीमध्ये खूप वेली अशा एकमेकात अडकलेल्या, खूप तिथे त्याला त्या वेलींना खूप फुलं आलेली आहेत. काय सुंदर दृश्य दिसतं ते. हिरव्यागार पानाच्या पुढे वेगळी फुलं असतात, ती उठून दिसत असतात. पांढरी असतात, कधी पिवळी असतात, कधी लाल असतात. तर हिरव्या बॅकग्राऊंडवरती ही सगळी फुलं फार सुंदर दिसतात. तर ह्याला आपण काय म्हणू? वेलींचा ताटवा किंवा वेलींचा कुंज. कुंज असा त्याला शब्द आहे. तर वेलींचा कुंज कसा केला जातो? पूर्वी करत असत असं 4 खांब लावायचे आणि त्याच्यावरती असे वेल सोडायचे आणि वरती त्याला वेलींचा छत करायचं. ह्याला वेलींचा कुंज. अनेक वेली असतात तिथे एकत्र आलेल्या असतात, तर त्या वेलींचा कुंज असा त्याला शब्द आहे. आता तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात. कार्यक्रमाला काय असतं? खूप लोक आलेली असतात ना. तुम्ही एखाद्या लग्नाला जाता, एखाद्या समारंभाला जाता, एखाद्या कुठल्या तरी सभेला जाता, काहीतरी फंक्शन असतं. तर त्या फंक्शनला खूप लोक एकत्रित आलेले असतात. तर त्यावेळेला काय होतं? एकत्रित आलेली जी माणसं असतात त्याला आपण काय म्हणू? माणसांचा घोळका. माणसांचा घोळका. घोळका म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं इथं माणसांचा घोळकाच आहे. नुसतं आपण जरी म्हटलं ना की घोळका फार मोठा होता बाबा, तर इथे आपल्याला माणसांचाच घोळका असं आपल्याला लक्षात येतं. तर असे हे शब्द जेव्हा असतात ते त्या त्या शब्दाप्रमाणे एकत्रित जेव्हा अशी जे एकत्रित आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात त्यावेळेला त्याला स्पेसिफिक शब्द, समूहदर्शक शब्द असा वापरला जातो. तर ह्या समूहदर्शक शब्दांमुळं आपल्याला काय होतं? त्या शब्दाचा, त्या एकंदर ग्रुपचा नक्की अर्थ कळतो. तर काय होतं? विमानांचा ताफा. ताफा म्हटलं की आपल्याला ताफा लक्षात येतो ना. तसं आहे, कुठल्याही वाहनाचा ताफा असतो. तर त्यावेळेला आपल्याला ताफा हा शब्द वापरला की तो अतिशय व्यवस्थित असा अर्थ आपल्याला समजतो. आता एक लक्षात घ्या. आता मी तुम्हाला 4 शब्द सांगते. तर याच्यामध्ये तुम्हाला समूहदर्शक शब्द म्हणजे ज्याच्यातून आपल्याला ग्रुप असा अर्थ मिळेल, ग्रुप असा अर्थ मिळेल असा ह्यातला तुम्ही शब्द मला सांगा बरं. रांग, हार, जत्रा आणि पेंड. आता पेंड कशी असते? एखाद्या भाजीची पेंड असते. तर भाजी अशी एकत्रित बांधली की त्याला पेंड म्हणतात. पेंड किंवा पेंडी. कोथिंबिरीची गड्डी किंवा कोथिंबिरीची पेंडी. तर हा इथे काय झाला? समूहदर्शक शब्द. आता अजूनही बघूया. ढीग, गुच्छ, जुडगा, दुर्ग. याच्यामध्ये किल्ल्यांचा काय होईल? किल्ल्या ज्या असतात ना त्याचं काय होईल? जुडगा. काय होईल? किल्ल्यांचा जुडगा. फुलांचा गुच्छ. बघा बरं, दोन्ही ठिकाणी आपण समूहदर्शक शब्द वेगळे वेगळे वापरले ना. फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा आणि धान्याचा ढीग. ढीग हा शब्द सुद्धा समूहदर्शकच आहे, पण हा शब्द वेगळ्या ठिकाणी वापरला जातो. आणि गुच्छ हा शब्द फुलांसाठी वापरला जातो, तसंच जुडगा हा शब्द किल्लीसाठी वापरला जातो. तर अजूनही थोडंसं बघूया आपण. आता इथे काय घालूया बघा बरं. सकाळ झाली की पक्ष्यांचा डॅश आकाशात दिसू लागतो. डॅश काय लिहायचं इथे? पक्ष्यांचा ढीग म्हणू का? नाही, ढीग पक्ष्यांचा ढीग असतच नाही. तर पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा इथे आपण काय लिहू? थवा. सकाळ झाली की पक्ष्यांचा थवा आकाशात दिसू लागतो. आता अजून बघूया आपण. जंगलातील प्राणी डॅश करून राहतात. जंगलातील प्राणी डॅश करून राहतात. गट करून राहतात का? नाही.
घोळका करून राहतात का? नाही. कारण हे गट आणि घोळका हे वेगळ्या अर्थाने वापरले जातात, ते प्राण्यांसाठी नसतात. कळप आणि जमाव. जमाव असतो का प्राण्यांचा? नाही. तर प्राण्यांचा काय असतो? कळप. प्राण्यांचा कळप. तर बघा बरं, प्रत्येक ग्रुपला आपण काय करतो? ग्रुपसाठी किंवा समूहदर्शक शब्द म्हणून वेगळा वेगळा वापरला जातो. त्या त्या ठिकाणी तो तो समूहदर्शक शब्द वापरला तर आपल्या ह्या वाक्याला वेगळा अर्थ, वेगळा ग्रेस नक्कीच येतो. आता अजून एक बघूया. वारुळाजवळ मुंग्यांची डॅश लागली होती. काय लागली होती? डॅश. तिथे काय लिहिणार आपण? रास. रास लिहिणार का? नाही. झुंबड. झुंबड लिहिणार का? नाही. हे शब्द वेगळ्या अर्थाने वेगळ्या संदर्भात वापरले जातात. रांग. हा, मुंग्यांची रांग. मुंग्यांची रांग. मुंग्यांसाठी काय वापरायचं? रांग वापरायची. कळप. नाही. कळप आत्ताच आपण बघितलं, प्राण्यांचा कळप असतो. कुणाचा? हरणांचा कळप. आलं लक्षात? तर हे शब्द जे असतात ग्रुप सांगणारे किंवा समूहदर्शक सांगणारे, हे प्रत्येक संदर्भानुसार त्या त्या ठिकाणी ते वापरले जातात. आणि हे यामुळे काय होतं? आपला जो मराठीचा मराठीचं जे प्रेझेंटेशन आहे, मराठीचं जे आपण वाक्य लिहितो किंवा मराठीमध्ये जे बोलतो, त्याला एक वेगळा ग्रेस येतो, वेगळा एक अर्थ येतो. आता तुम्ही आता आपण बघितलंच की प्राण्यांचा आपण रांग म्हणू का? नाही म्हणणार. प्राण्यांचा कळप म्हटलं ना की आपल्याला कळप कशाचा असतो? प्राण्यांचा. मग तिथे लगेचच आपल्याला तो अर्थ आणि तो ग्रेस त्या ठिकाणी नक्कीच सापडतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. मला माझं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.